नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। परभनी में संविधान की प्रतिमा के अपमान के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करने सहित विभिन्न मांगों को लेकर संग्रामपुर के तहसीलदार के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को एक ज्ञापन सौंपा। 24 दिसंबर की दोपहर सकल बौद्ध समाज, महिला बहनों एवं संविधान संरक्षण समिति संग्रामपुर की ओर से तहसीलदार संग्रामपुर के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन सौंपा गया, जिसमें समस्त बौद्ध समाज की ओर से बड़ी संख्या में लोग शामिल हुए। समाज और संविधान संरक्षण समिति की मांग है कि अपराधी के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज किया जाना चाहिए। सकल बौद्ध समाज, महिला बहनें एवं संविधान संरक्षण समिति की ओर से संग्रामपुर तहसील कार्यालय पर विराट मोर्चा निकाला गया। बुल्डाना जिले से मनोज सनांसे की रिपोर्ट। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, त्याचप्रमाणे या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य देऊन न्याय देण्याचं काम केलं। या महापुरुषांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी दीर्घ अभिवादन करतो। आणि या संग्रामपूर तालुक्यामध्ये 8 दिवसात महाराष्ट्रात जे काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीला विचारात घेता या संग्रामपूर तालुक्यामध्ये 8 दिवस पूर्वी या ठिकाणी एक समाजाची आणि संविधान प्रेमी लोकांची एक बैठक घेण्यात आली आणि त्या असे आव्हान आम्ही या सरकारला, या प्रशासनाला करतोय। आणि अमित शाह
की ज्यांच्यामुळे तुम्ही या खुर्चीवर बसलायत अमित शहा खुर्चीवर तुम्ही, की ज्या संविधानामुळे खुर्चीवर बसलायत. अरे ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्यामुळे तुम्ही खुर्चीवर बसलायत. आणि एकेरी वचनात आंबेडकर आंबेडकर म्हणता. अरे लाज कशी वाटली अमित शहा तुम्हाला? अशामध्येच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात. सन्मान्य म्हणतोय मी, सन्मान्य मुख्यमंत्री, कारण की आम्ही संविधानाचे पायिका बाबासाहेबांचे आहे. आम्ही खुर्चीला मान राखतो. आणि सोमनाथाईबद्दल काय बोलतात की त्याच्यावरती जखमा आहेत त्या जुना आहेत, त्याला जुना मार लागलेला आहे. अरे त्याला तो जुना मार लागलेला आहे. त्याचं मरण जे झालं, अरे लाज वाटायला पाहिजे. ज्युडिशियल कस्टडी मध्ये मरण पावतोय आमचा समाज बांधव, आणि ज्याने विटंबना केली त्याला संरक्षण देतं, व्हीआयपी ट्रीटमेंट देतं. लाजाने वाटत. आणि आमच्या सोमनाथभाई सूर्यवंशी सारखा माणूस याच्यावरती स्टेटमेंट देतात की त्याला श्वास घेता म्हणून मरण पावला. अरे जर असं असेल तर त्याचं पीएम झालं, ते पीएम रिपोर्ट सांगता येईल आम्हाला. ती दाखवली ना समाज बांधवांसमोर. मग काय ती खोटी होती? डॉक्टर पीएम रिपोर्ट डायरेक्ट सांगते की तो मार लागल्यामुळे शासनाने त्याचा खून केलाय, बळी घेतला समाज बांधवांनो. आणि त्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आलोय. या प्रश्नावर पुन्हा आव्हान की आमचे सोमनाथ सूर्यवंशी असतील आणि या परभणीमध्ये समाज बांधव असतील, जे आमचे सुशिक्षित वर्ग असेल, आमचे सुशिक्षित भाऊ असतील, नोकरदार वर्ग असेल, त्याच्यावरती ज्या खोट्या केसेस दाखल केलाय त्या लवकरात लवकर मागे घ्या, असं या मोठ्या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि तुम्हाला हे सहन होणार नाही असं सुद्धा आवाहन करतो. समाज बांधवांनो, बोलायचं तर खूप आहे, परंतु बऱ्याचशा लोकांना आपल्याला ऐकायचं आणि वेळेची कमतरता असल्यामुळे थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भीम. आणि पत्रकार बंधूंनो, ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें. धन्यवाद.